राशीच्या लोकांनो, हनुमान जयंतीला हे करायला विसरू नका, नशीब पालटेल. नमस्कार. आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तुळ राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो, आजच्या या व्हिडिओची सुरुवात मी एका प्रश्नाने करतेय. कधी असं वाटलंय का की आपण सगळ्यांसाठी सगळं करतोय, पण आपल्या वाट्याला फक्त उपेक्षा येतेय, कष्टाचं फळ मिळत नाहीये आणि नशीब जणू आपल्याशीच पाठ शिवणीचा खेळ खेळतंय? जर तुमचं उत्तर हो असेल, तर आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. आज हनुमान जयंती, पण ही केवळ एक जयंती नाही, तर तुमच्या आयुष्यातील दुःखाचा अंत करणारी एक दैवी संधी आहे. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी येईल, पण ते पाणी दुःखाचं नसेल, तर कृतज्ञतेचं असेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये एकदा पूर्ण श्रद्धेने लिहा, जय बजरंगबली, माझ्या सर्व संकटांचा नाश करा. तुमची एक कमेंट तुमच्या श्रद्धेची पावती असेल. आज आपण पाहणार आहोत की तुळ राशीच्या लोकांसाठी बजरंगबलीने काय संकेत दिले आहेत आणि असा कोणता एक मार्ग आहे जो तुमचं नशीब 100% पालटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे तुमच्या जगण्याची दिशा बदलून टाकेल. तुळ राशीची व्यथा, मनाचा मोठेपणा आणि जगाचा स्वार्थीपणा. तुळ राशीचे लोक म्हणजे सौंदर्याचे आणि न्यायाचे प्रतीक, पण तुमची सर्वात मोठी शोकांतिका काय आहे माहितीये? तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरता पेरता स्वतःच्या पदरात किती दुःख साठवलंय हे तुम्हालाच ठाऊक आहे. तुम्ही लोकांचे अश्रू पुसले, पण तुमचे अश्रू पुसायला कोणीच आलं नाही. हनुमान जयंतीच्या दिवशी जेव्हा तुम्ही मारुतीच्या चरणी जाल, तेव्हा हे लक्षात ठेवा की जो जगाचा भार वाहतो तो तुमचाही भार नक्कीच हलका करणार आहे. संकटमोचकाची भेट आणि तुळ राशीचा संघर्ष. गेल्या काही काळापासून तुमच्यावर मानसिक दडपण आहे. आर्थिक ओढाताण असेल किंवा कौटुंबिक कलह, तुम्ही आतून तुटला आहात. पण बजरंगबलीला संकटमोचन का म्हणतात? कारण जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा त्यांचा एक दरवाजा उघडा असतो. तुळ राशीच्या जातकांनो, तुमची सहनशीलता आता संपत आली आहे हे त्या प्रभूला ठाऊक आहे. म्हणूनच या हनुमान जयंतीला ग्रहांची अशी काही स्थिती बनत आहे की तुमच्या कष्टाचं चीज होणार आहे. नशीब पालटणारा तो एक उपाय. लोक तुम्हाला सांगतील हे दान करा, ते करा, पण मी सांगतो, या हनुमान जयंतीला आपल्या अंतरात्म्यात डोकावून पहा. हे करायला विसरू नका. म्हणजे काय? तर शरणागती. जेव्हा तुम्ही हनुमंतासमोर उभे राहाल, तेव्हा तुमच्या मनातलं सगळं ओका. सांगा त्यांना की देवा, मी हरलोय, आता तूच माझा आधार आहेस. तुमच्या डोळ्यातील तो एक थेंब तुमच्या आयुष्यातील दुर्दैवाचा डोंगर वितळवून टाकेल. मित्रांनो, तुम्ही अजूनही हा व्हिडिओ बघत आहात, याचा अर्थ बजरंगबलीची इच्छा आहे की तुम्ही हे पूर्ण ऐकावं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब खरोखर पालटलावं, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या जवळच्या 5 अशा व्यक्तींना शेअर करा ज्यांना सध्या आधाराची गरज आहे. तुमची एक मदत कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते. 1. नातेसंबंधांमधील विश्वासघात, तुटलेल्या मनाची साध. तुळ राशीच्या माझ्या बांधवांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी जखम कोणती असेल, तर ती आहे आपल्यांनीच केलेला विश्वासघात. तुम्ही स्वभावाने इतके हळवे आणि प्रेमळ आहात की समोरच्या व्यक्तीने एकदा गोड बोललं की तुम्ही तुमचं सर्वस्व त्याच्यासाठी उभं करता. पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? ज्यांच्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस केला, ज्यांच्या अडचणीत तुम्ही ढाल बनून उभं राहिलात, त्याच लोकांनी जेव्हा तुमची गरज संपली, तेव्हा तुम्हाला एखाद्या जुन्या वस्तूंसारखं बाजूला सारलं. कधी कधी तर असं वाटतं की माझं चांगलं वागणंच माझ्यासाठी शाप ठरलंय का? पण हनुमान जयंतीच्या या निमित्ताने एक गोष्ट लक्षात घ्या. प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यातही अनेक कठीण प्रसंग आले, पण हनुमंतांसारखा एक निष्ठावान सखा त्यांच्यासोबत होता. आज तुम्हाला जे सोडून गेलेत, जे तुम्हाला विसरलेत, त्यांच्याबद्दल दुःख करत बसू नका. बजरंगबली तुम्हाला हेच सांगतायत की जे गेलं ते तुमचं नव्हतंच. या हनुमान जयंतीला तुमच्या आयुष्यातून ते सर्व मुखवटे गळून पडणार आहेत ज्यांनी तुम्हाला फसवलं आहे. हनुमानजींच्या कृपेने आता तुमच्या आयुष्यात अशी माणसे येतील जे तुमच्या निस्वार्थ प्रेमाची किंमत करतील. विश्वासघाताची ती जळजळ आता थांबणार आहे, कारण आता तुमचा रक्षणकर्ता स्वतः महाबली आहे. 2. आर्थिक संकटातून सुटका, रिकामी तिजोरी आणि श्रद्धेचं बळ. आज मी जाणतो की तुमच्यापैकी अनेक जण आर्थिक विवंचनेत आहात. रात्रभर झोप लागत नाहीये, कारण डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे किंवा हातात पैसा टिकत नाहीये. कष्टाला फळ नाही आणि नशिबात धन नाही, अशी तुमची अवस्था झाली आहे का? घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण किंवा व्यवसायातील तोटा यामुळे तुमचं मन पोखरलं गेलं आहे का?
पण तूळ राशीच्या लोकांनो, आठवा त्या हनुमंताला ज्यांनी समुद्र ओलांडताना एकदाही मागे वळून पाहिलं नाही. त्यांच्याकडे ना सोन्याचे रथ होते, ना मोठी सैन्य शक्ती. त्यांच्याकडे होतं फक्त प्रभू रामाचं नाव. तुमच्याही आयुष्यात सध्या पैशांची चणचण असेल, पण या हनुमान जयंतीला कुबेराचा आशीर्वाद तुमच्या राशीवर पडणार आहे. केवळ कष्ट करून पैसा येत नाही, तर त्याला नशिबाची आणि दैवी शक्तीची जोड लागते. या जयंतीला हनुमानजींच्या चरणी एक नारळ अर्पण करताना तुमच्या सर्व आर्थिक संकट त्यांच्याकडे सोपवून द्या. ते अष्टसिद्धी आणि नवनिधीचे दाते आहेत. तुमच्या कष्टाचे मार्ग आता मोकळे होतील, अडकलेले पैसे परत मिळतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. फक्त विश्वास ठेवा, ज्याने तोंड दिलंय तो घासही देणारच. 3. आरोग्य आणि मनःशांती. अशांत मनाला मारुतीचा आधार. शरीराच्या जखमा औषधाने भरून येतात, पण मनाच्या जखमांचं काय? तूळ राशीचे लोक सध्या शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकव्याने जास्त त्रस्त आहेत. सततची चिडचिड, भीती, अनामिक दडपण आणि रात्रीची भयंकर शांतता तुम्हाला खाऊ पाहत आहे का? सगळं काही असूनही काहीच नाहीये असं तुम्हाला वाटतंय का? तुमचं आरोग्य हे केवळ अन्नावर नाही, तर तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. हनुमानजी हे बुद्धिमंतम वरिष्ठम म्हणजे ते बुद्धीचे आणि मनःशांतीचे अधिपती आहेत. जेव्हा तुम्ही हनुमान चालीसा वाचता, तेव्हा तुमच्या शरीरातील पेशीमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. या हनुमान जयंतीला संकल्प करा की तुम्ही तुमची भीती मारुतीच्या पायाशी अर्पण करणार आहात. ते तुमचे रोग आणि शोक हरण करणारे आहेत. ज्यांना जुनाट आजार आहेत किंवा ज्यांना मानसिक नैराश्याने घेरला आहे, त्यांच्यासाठी हा दिवस एक नवसंजीवनी ठरेल. तुमचं शरीर वज्रासारखं मजबूत होईल आणि मन हिमालयासारखं शांत होईल. आजपासून स्वतःला सांगा की माझ्यासोबत माझा बजरंगबली आहे, मग मला कसली भीती. शेवटी मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. तुम्ही आजपर्यंत खूप सोसला आहात, खूप रडला आहात. कोणी तुमची किंमत केली नाही, कोणी तुम्हाला समजून घेतलं नाही. पण लक्षात ठेवा, ज्याला कोणी नसतं त्याला बजरंगबली असतो. आज रात्री जेव्हा तुम्ही शांत झोपायला जाल, तेव्हा एकच विचार करा की माझं बोट त्या महाबलीने धरलं आहे. आता घाबरायचं कारण नाही. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूचा हिशोब त्याला द्यावा लागणार आहे. तुमच्या आयुष्यात आता प्रकाशाची किरणे येणार आहेत, हे मी तुम्हाला विश्वासाने सांगतेय. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला वाटलं असेल की मी तुमच्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत, तर कमेंटमध्ये माझा विश्वास हनुमानजींवर आहे असं नक्की लिहा. तुमच्या या एका वाक्यात मोठी शक्ती आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण एका परिवारासारखे आहोत. प्रभू रामचंद्र आणि हनुमान तुमचं आयुष्य सुखाचं करो, हीच प्रार्थना. जय श्रीराम. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.